नमस्कार मंडळी, कशा आहात? बरे आहात ना? आपल्या कस्तुरीच किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण मस्त अशी झणझणीत फरसाणाची भाजी बनवणार आहोत. चला तर मग आपल्या भाजीला सुरुवात करूया. पण मिसळचा फरसाण घेतलाय, त्याचीच आपण आज भाजी बनवणार आहोत. तेल घालून घेणार आहोत, मोहरी घालून घेतोय. मोहरी छान आपण तडतडू देणार आहोत. लसूण, कढीपत्त्याचे 2 ते 3 पानं आपण टाकणार आहोत. तर आपण कांदा घालणार आहोत. कांदा सुद्धा बारीक मस्त कट करून घेतलाय आपण. तर परतून घ्यायचे कांदा. आपण टोमॅटो बारीक कापून घेतलेले आहे, ते सुद्धा घालून घेणार आहोत आणि छान असे परतून घेणार. आणि आलं लसूणची पेस्ट घेतली ती सुद्धा त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान अशी परतून घेणार आहोत. थोडं आपण जिरं घालून घेणार आहोत. घरगुती लाल मसाला आहे, लाल तिखट, तो सुद्धा 2 चमचे घालून घेणार आहोत. हळद घालून घेतोय. हा पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो सुद्धा मी थोडा त्यामध्ये घालून घेणार आहे. परतून घ्यायचं. हा वाटलेलं वाटण आहे, ते सुद्धा मी घालून घेते. 2 ते 3 चमच ते वाटण घालून घ्यायचे आणि छान असं कांद्यामध्ये भाजून घ्यायचं. थोडं पाणी घालून घेतलंय. आपल्याला थोडी अशी ग्रेव्ही टाईप बनवायची, त्यामुळे मी थोडं पाणी घालून छान असं मिक्स करून घेते. थोडंसं चिमूटभर अशी लाल म्हणजे काश्मीरी लाल मसाला आहे, तो सुद्धा मी घालून घेते. त्यामध्ये थोडं चवीपुरतं मीठ घालून घेणार आहोत. मीठ हे थोडंफारच घालायचं आहे, जेणेकरून आपला आपण जो फरसाण घेणार आहे त्यामध्ये ऑलरेडी मीठ हे असणार आहे, त्यामुळे आपण टाकताना थोडं कमी प्रमाणात मीठ घालून घेणार. पण जे आपलं फरसाण आहे ते सुद्धा आपण त्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असा परतून घेणार आहोत. अतिशय सोपी आणि खायला अतिशय चविष्ट अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे. ती मी थोडी कोथिंबीर घालून घेते. छान अशी आपली फरसाणाची भाजी तयार झालेली आहे. मस्त अशी एकदम झणझणीत. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.